आणि आजच्या व्लॉगचा विषय माझ्या भाचीचा बर्थडे। आमची मंडळी सगळी आलेली आहेत अलिबाग वरून आणि ही हिवाची मम्मी, तिचं अजून काहीच आवरलेलं नाहीये। ती अशी आमची बर्थडे गर्ल रेडी झाली आहे मस्त। आपण असं फोटो काढायचा। हिवा बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय। हॅलो, आफ्टर सो लॉंग वेलकम बॅक टू माय चॅनल। खूप दिवसानंतर परत एकदा व्लॉग शूट करते आणि आजच्या व्लॉगचा विषय माझ्या भाचीचा बर्थडे। खूप लहान होती ती तेव्हा तिला पाहिलं होतं, म्हणजे अगदीच 6 महिन्याची होते तेव्हा, आणि आता तिचा 5वा बर्थडे आहे आणि 6 महिन्यानंतर डायरेक्ट 5व्या बर्थडेला मी तिला भेटणार आहे। आणि त्यामुळे खास कोल्हापूरवरून इथे मुंबईमध्ये मी तिच्या बर्थडेसाठी आलेली आहे, कारण 5वा बर्थडे असं मोठं सेलिब्रेट करायचंच ठरलेलं आहे। सगळे फॅमिली रिलेटिव्स वगैरे येणार आहेत, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे। एवढ्या वर्षांनी सगळे लोक परत एकदा भेटणार आहेत। आमचे काही रिलेटिव्स अजून आलेले नाही आहेत, ऑन द वे आहेत। मी आणि मम्मी आम्ही सकाळीच आलेलो, तर तोपर्यंत मेकअप आर्टिस्ट वगैरे येईपर्यंत मी आवरून घेते, म्हणजे मग हिवाला हँडल करता येईल। छोटे बाळ असले की त्यांचं मेकअप, त्यांचं फोटो शूट वगैरे मॅनेज करणं खूप अवघड असतं, त्यामुळे मी पहिले आवरून घेते, मग हिवाची मेकअप आर्टिस्ट आल्यावर तिचंही मेकअप आणि गेटअप वगैरे रेडी होईल। तर बघूया हिवाचं बर्थडे सेलिब्रेशन कसं होतंय। पद्मावती, हा तेच पद्मावती। हॅलो, आणि मग तू बर्थडेला कोणती शेड पाहिजे तुला, तू सांग काय? बेबी पिंक। आणि तुझ्या बर्थडेला कोणाला इन्व्हाइट केलंस तू? सगळ्यांना इन्व्हाइट केलंस? आणि फोटोग्राफर कधी येणार आहे तुझा? कधी येणार आहे? आमची मंडळी सगळी आलेली आहेत अलिबाग वरून। बायजी असं करायचं। हाय मामी, म्हणजे माझ्या मामी आजी। मम्मीनी केलेत का इयरिंग्स हिवासाठी, ते दाखवते माझ्या मामाला। आणि ही हिवाची मम्मी, तिचं अजून काहीच आवरलेलं नाहीये, ती अशीच भूतासारखी फिरते। आमची बर्थडे गर्ल रेडी झाली आहे मस्त। आपण असं फोटो काढायचं ना। हाय कर, हाय। बर्थडे गर्लचं आवरून झाल्यावर मी तिला घेऊन खाली लॉनमध्ये जिथे सेलिब्रेशन होतं तिथे घेऊन गेले आणि कॅमेरामॅन आधीच आलेले होते आणि मग त्यांनी छान पोजेस द्यायची सुरुवात केली आणि हिवा छान कोऑपरेट करत होती। त्यांनी खूप मस्त फोटो क्लिक केले तिचे। कॅमेरामॅन सांगेल तशी पोज हिवा देत होती आणि छान त्याला कोऑपरेट करत होती, त्यामुळे तो खूप खुश झाला होता की एवढी लहान मुलगी असून खूप छान फोटो काढते, कारण आम्ही खूप एक्सायटेड असतो फोटोसाठी। बर्थडेची बाकीची सगळी तयारी झालेली आहे, आमची सगळी पाहुणे मंडळी आलेली आहेत आणि हिवाचं तोपर्यंत फोटोशूट चालू होतं। मग कॅमेरामॅनने तिचे छान फोटो काढून घेतले, पण आता आम्ही वाट बघतोय ती हिवाची मम्मी कधी रेडी होते ती, कारण का तीच फक्त यायची बाकी आहे, त्यानंतर आपल्याला सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे। आणि फायनली हिवाची मम्मा रेडी होऊन आलेली आहे। केकची ऑर्डर स्वतः हिवानी चॉईस केलं होतं, म्हणजे ती थीम, म्हणजे ते काय प्रिंट करायचं वगैरे आणि केकचा फ्लेवर, हे दोन्ही स्वतः तिने सिलेक्ट केलेलं होतं की तिला चॉकलेट केक आणि ते फ्रोझन काय असतं त्याची थीम पाहिजे होती तिला। आणि बाकीचे सगळे त्यांचे बिल्डिंग्सचे मेंबर्स, फॅमिली, तिच्या सासरकडची माणसं, हे सगळे ऑलरेडी आलेले होते आणि केक आल्यावर आम्ही सेलिब्रेशन सुरू करणार आहोत। केक कटिंगच्या अगोदर सगळ्यात पहिले तिची ओवाळणी तिच्या आजीपासून सुरुवात केली। हिवाच्या आजीने आधी तिला ओवाळून घेतलं आणि मग नंतर 5 सवाष्णी असतात त्यांनी ओवाळून घ्यायचं असतं।
आणि मग त्यानंतर केक कटिंग करणार होतो. मग आम्हाला तर खूप घाई झालेली केक कटिंग करायची. उलट उलट हिवा इथे बघ, इथे बघा काय अजून किती जण ओवाळणार आहेत? 5 झालं ना. आता कट करायचं. हा हा यश इथे बघ. आणि त्यानंतर मेन आणि आमचं फेवरेट पार्ट म्हणजे सगळेजण आम्हाला गिफ्ट देत होते आणि फोटोसाठी आम्ही एक्सायटेड होतो. सगळ्यांनी आणलेले टॉईज, ड्रेस आणि बाकीचे चॉकलेट्स वगैरे आम्ही घेत होतो आणि खूप एन्जॉय केला आम्ही बड्डे. कोणी काही सोन्या चांदीचं केलं तरी लहान मुलांनाही खेळणेच आवडत असतात आणि यशनी तिच्यासाठी खूप मोठासा टेडी घेऊन आलेला, त्यामुळे ती खूप खुश होती. आणि एवढा मोठा टेडीबेअर होता की हिवाच त्यामध्ये दिसत नव्हती, तरी पण एवढं असून पण आम्हाला फोटो क्लिक करायचा होता. त्यानंतर त्यांचे सगळे फॅमिली मेंबर्स आणि बाकीचे गेस्ट त्यांचं सगळ्यांचं फोटोशूट केलं. सेलिब्रेशन नंतर छान प्रॉपर डिनर अरेंज केलं होतं आणि बाकीचे सगळे जेवायला ऑलरेडी बसलेच होते. त्यानंतर आम्ही पण जेवून घेतलं कारण आम्हालाही लवकरच निघायचं होतं. बायकोचं 4 टाइम जेवण झालं. आणि असे सगळे जण जेवत आमचा व्लॉग बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आम्ही निघालोय बॅक टू अलिबाग. बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. घरी म्हणजे आम्ही अलिबागला जाणार आहे मामाच्या गावाला आणि तिथून मग उद्या सकाळी मी आणि मम्मी निघाला रिटर्न जाणार आहे. कारण इथून नेरूळनी जाणं, नेरूळवरून डायरेक्ट घरी जाणं म्हणजे ते बसनी वगैरे खूप आम्हाला दोघींनाच जायला लागेल. त्यापेक्षा ह्याची कार होती, सो मग मामा म्हणला की तुम्ही आमच्यासोबत चला, मग आम्हाला ते बरं पडेल. म्हणून मग आता आम्ही निघालोय. आता आम्ही पनवेलमध्ये आहोत आणि अलिबागमध्ये पोचायला आम्हाला मॅक्स 2 तास लागू शकते. मग 2 तासात आम्ही अलिबागमध्ये असू. उद्या दिवसभर आराम करता येईल आणि मग परवा घरी निघता येईल. आत्ता वाजलेत रात्रीचे 2 आणि आम्ही तिथून पनवेलमधून निघून आत्ता अलिबागमध्ये म्हणजे माझ्या मामाच्या घरी आत्ता पोचलो आहे. तर हा होता हिवाचा बड्डे. सगळंच खूप घाईघाईत झालं. तर कसा वाटला तुम्हाला बड्डे हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.